रणबीर कपूर इज अ ब्रिलियंट ग्रेट गुड ऍक्टर लाईक कमल हसन, पण रजनीकांत इज हिरो. जेव्हा रणवीर सिंग येतो ना भाई एनर्जी घेऊन, भाई समथिंग एल्स, भाई समथिंग एल्स. त्याचा ऑराच वेगळा आहे भाई, क्रेझी ऑरा आहे. तो रजनीकांत आहे भाई. मूवीचं कामच असतं की गोष्टी लार्जर दॅन लाईफ दाखवायच्या, त्या सिनेमॅटिक फील झाल्या पाहिजे, त्या भारी वाटल्या पाहिजे. त्याची ग्रँड एंट्री आपल्याला भारी वाटते, पण हे लक्षात ठेवा की तो अक्षय खन्ना आहे हु इज डुईंग इट. मी कुठेच बोलत नाही की त्याने त्या लोकांनी जे केलं ते चुकीचं आहे किंवा जे केलं ते बरोबर आहे. तो माझा पार्टच नाही आहे मुळातच. सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात मेन डिस्क्लेमर मला तुम्हाला द्यायचं आहे. तुम्ही रेहमान डक्केचे एडिट्स बनवताय, SP असलम बस त्याचे तुम्ही एडिट्स बनवताय, पण ते कॅरेक्टर रिअल होते आणि ते कॅरेक्टर वाईट होते हे लक्षात ठेवा. कारण की ही मोठी बात आहे की इंडियामध्ये तुकाराम मुंबईला कमी फेम आहे आणि कसाबला जास्त फेम आहे. सीन हाच आहे की हेडिंगमध्ये अजमल कसाब हे जे न्यूज बीजवर परत न्यूजपेपरवर ही जी हेडिंग येते ना ती अजमल कसाब नाही येतात, तुकाराम मुंबई का नाही की ज्यांनी पकडून दिलं अजमल कसाबला, ना की टेररिस्टला ग्लोरीफाय करायचं. सो आता धुरंधर कॉन्व्हर्सेशन होणार आहे इथे. धुरंधर तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनाच आवडलेलीच आहे आणि माझं पण मला बघून तुम्हाला कळतच असेल की बाबा हा पण काहीतरी पॉझिटिव्हात बोलणार आहे. पण मला एक डिस्क्लेमर द्यायचं आहे. सो त्याआधी मला सागरला विचारूया कसा वाटला धुरंधर. अगदी नावासारखा होता धुरंधर ते, आणि सगळ्यांना माहितीच आहे तो कोणी खाल्लाय. जे सागर जरा सांग या लोकांना, धुरंधरचा जेव्हा ट्रेलर आलेला तेव्हा मी काय बोललेलं तुला ते. जी तू प्रेडिक्शन केलेली एकदम तशीच झाली. धुरंधर मूवी धुरंधर सारखीच निघाली. आणि अक्षय खन्नाबद्दल पण तू प्रेडिक्ट केलेलं परफेक्ट खाणार तो, आणि कमबॅक पेलाय आणि रणवीर सिंगनी पण केलाय. पण नाही, याच्यात त्याने खरंच खूप छान काम केलंय. तेवढा दिसण्यात येत नाही, पण मला वाटतं सेकंड पार्ट चॅप्टर देणार आहे त्याच्यात तर तो मचवणार आहे. आणि अक्षय खन्ना तर भाई ऑस्करवाले, तो ऑस्करवाले तो ये ऑस्कर वाले ऐसे ही होते हैं. हाँ, जरा ऑस्कर देखो वाले इनको. ऐसे ही होते हैं. ये Look at him. ये ऑस्कर टाइप ऐसे ही होते हैं. लुक एट हिम यार, लुक एट हिम. आणि मला अक्षय खन्ना आवडतोच, आधीपासून आवडायचा मला. आणि माझं होतं की भाई ह्याला ना भिंचोत मिळत नाही रे करायला. ह्याने जर केलं ना गाण फाडून टाकणार. आणि तेच झालं भाई. मी तुला खरं सांगतो, माझी मॅनिफेस्टेशन माझ्यासाठी तर काम करतेच, दुसऱ्यांसाठी पण काम करते. लिटरली दुसऱ्यांसाठी काम करते. फॉर एक्झाम्पल, तर मी नाव नाही घेणार, ऑफिसमध्ये एक मुलगा आहे, त्याला एक मुलगी आवडते. आमचं चालू असतं बोलणं. सो आम्ही बसलेलो असे 3-4 जण, समोर तो माझ्या बसलाय आणि आमचं डिस्कशन झालं की हिला टेक्स्ट करतो. मी काय बोललो, भाई तो अभी टेक्स्ट कर रहा है, मेसेज चल के आई. तो 2 मिनिटांत काय झालं, टेक्स्ट कट केला का, कारण की ती आली चालत. हा ये होता है, नंबर नाही घेतला. ते लोक ऑलरेडी फ्रेंड आहेत ते लोक. सो दिस इज हाऊ इट इज वर्क्स. माझी मॅनिफेस्टेशन माझ्यासाठी तर काम करते. अक्षय खन्नासाठी सुद्धा तिने काम केलं आणि अक्षय खन्नाला ती मूवी मिळाली ज्याने त्याने साबित करून टाक. आता लोक खूप हायपअप करतात, पण अक्षय खन्ना इज ग्रेट भाई. आणि आता आय थिंक ती कॉन्ट्रोवर्सी पण झालेली, त्याने काहीतरी केलेलं जरा कांतारावालं. मला वाटतं रणवीर सिंगनी ते अक्षय खन्नाकडून शिकलं पाहिजे की पॉडकास्टमध्ये न जाणं. मला वाटतं ते रणवीर नावाचे व्यक्ती तसेच असतात, ते काय ना काहीतरी कांड होतातच. ते बिचारे काय पण करायला गेले तरी काय ना काहीतरी घडतात. काय डिरेक्टरचं नाव काय, आदित्य धर. आदित्य, तुला धरलंय, तू मस्त मूवी धरली आहेस. आणि खरंच आदित्य, तू सही जा रहा है. डैड की सुन मचा रहा है और जिंदगी में मचाएगा. खुद की सुन, हाँ डैड की भी मत सुन क्योंकि अब्बू नहीं मानेंगे, तो तू खुद की सुन और सही जा रहा है. आता सेकंड पार्ट पण येणार आहे, लवकरच येणार आहे, 2026 मध्येच आहे आणि तो पण क्रेझी असणारच. मला स्टोरी टेलिंग खूप आवडली त्या मूवीची. एडिट वाईज, सिनेमॅटोग्राफी वाईज खूप सुंदर होती. मी एवढंच म्हणेन एका शब्दात की बघा. रिव्ह्यूज येत आहेत, व्हायलेन्स आहे, आय अग्री, पण एक्सपिरियन्स करण्यासारखी मूवी आहे, बघा, एन्जॉय. धुरंधर बाप खतरनाक क्रेझी धुरंधर. I'm a king. No. धुरंधर इज क्रेझी मूवी 100%. जसं सागर बोलला तसं बघा, थिएटरमध्ये बघण्यासारखीच आहे. मला पण स्टोरी टेलिंग भरपूर आवडली आहे, कारण की आदित्य धरचं मला एक गोष्ट आवडली, विच इज क्लास सिनेमॅटोग्राफी, क्लास ऍक्टिंग, स्टोरी टेलिंग. बाप त्याने चॅप्टर वाईज समजावलंय. प्रत्येक आर्क छोटा त्याने आपला वेळ घेतलाय. कोणाला बोरिंग वाटू शकतं, आय डोंट केअर. मूवी इज
ग्रेट. कॅरेक्टरला वेळ दिलाय डेव्हलप व्हायला. जर विलन आहे तर तो का आहे तसा, त्याच्याबद्दलची भीती ही तुमच्या मनात बसणार. मला काय आवडलंय माहितीये, तो एन्व्हायरमेंट, पाकिस्तानवाला एन्व्हायरमेंट जो क्रिएट केलाय ना भाई, क्रेझी सेट आहे. सेट क्रेझी आहे. त्याचे कॅरेक्टर्स आहेत ना ते फील होतात. तुम्हाला पाकिस्तानमध्ये गेल्यासारखं फील होतं. ऑब्व्हियसली रियालिटी वेगळी असते, सिनेमॅटोग्राफी वेगळी असते, ते तसं बनवावं लागतं. व्हॉट ही डिड ही नेल्ड इट. आदित्य धर हॅट्स ऑफ. आदित्य धरची मी तारीफ करून झालो तर संपला विषय. गाणी बाप आहेत. एंट्री हिरोईक एंट्रीज नाही आहेत पण रिअल फील होतं, भारी वाटतं. अक्षय खन्ना, आय लव्ह हिम ऑलवेज, आधीपासून हलचल पासून. अक्षय खन्ना इज ग्रेट. रणवीर सिंग, आय लव्ह इट. हिरो आहे भाई, तो लिटरली हिरो आहे. खरं सांगू, मी आर्यन आपला मित्र अरे कसुडे त्यासोबत मी कॉन्व्हर्सेशन करत होतो आणि आमचं कॉन्व्हर्सेशन काय झालं माहितीये, जर रणबीर कपूर इज अ ब्रिलियंट ग्रेट गुड ऍक्टर लाईक कमल हसन, पण रजनीकांत इज हिरो फॉर मी. मला तसं फील होतं की जेव्हा रणवीर सिंग येतो ना भाई, एनर्जी घेऊन, भाई समथिंग एल्स, भाई समथिंग एल्स. त्याचा ऑराच वेगळा आहे भाई, क्रेझी ऑरा आहे. तो रजनीकांत आहे भाई, लिटरली तो रजनीकांत. शपथ भाई, तो जो कॅरी करतो ना स्वतःला रिअल लाईफ मध्ये, तो बकचुदी करतो, तो चुतियागिरी करतो, पण मला एनर्जी आवडते त्याची. एनर्जी तो घेऊन येतो भाई, तो नेल करतो रे, कॅरेक्टर नेल करतो. वर्थ वाटतं. तुला कुठे पण वाटलं की वेंचोत हा जो हमजाचा कॅरेक्टर आहे तो कुठे पडला, त्याला स्क्रीन टाइम तेवढा नाही आहे जेवढा रेहमान डकेतला आहे किंवा बाकीच्या कॅरेक्टरला जेवढा आहे ना स्क्रीन पे, तेवढा त्याला नाहीये. बट नेल्ड इट क्रेझी. आणि सेकंड पार्ट मध्ये आई जाऊन टाकणार आहे तो फॉर शुअर. स्क्रीन टाइमला रेहमान डकेतला खूप प्रायोरिटाईज केलंय कारण की ते त्याची स्टोरी. बाबा संजू बाबाने आई जाऊन टाकली आहे भाई. संजू बाबा कॉमिक टायमिंग गांडफाट कॉमिक, हसायलाच येतो रे, नाही वाली नाही तशीच आहे कॉमिक टायमिंग. लिटरली सिरियस सीन मध्ये मी हसतोय आणि हसून झाल्यावर तो हे झोली काय होतं असं करतोय. लिटरली क्रेझी आहे. लव्ह डेट. अजून एक क्रेझी गोष्ट जी मला आवडली आहे विच इज हिपहॉप रिप्रेझेंटेशन. बाई हनुमान काइंड इज रिप्रेझेंटिंग हिपहॉप इन बॉलिवूड ऑन अनदर लेवल. भाई लिटरली त्याची 2 गाणी आहेत आणि त्या दोन्ही गाणीमध्ये तोच हायलाइट आहे की भॅनचो रॅप काय केला आहे, चिकन काय फील होतो भाई. इझी दिलजीत दोसांझ आणि हनुमान काइंड आहेत. गाणफाड गाणं. गाणी भरपूर आवडली मला, मी ऐकतो घरी जाऊन. मस्त पिक्चर आहे. हा सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात मेन डिस्क्लेमर मला तुम्हाला द्यायचं आहे. तुम्ही रेहमान डकेचे एडिट्स बनवताय, SP असलम काहीतरी आहे तो जो संजू बाबाचा कॅरेक्टर, त्याचे तुम्ही एडिट्स बनवा, काही इश्यू नाहीये. तुम्ही त्या गाण्यावर नाचताय, रील बनवा, काही इश्यू नाहीये. पण ते कॅरेक्टर रिअल होते आणि ते कॅरेक्टर वाईट होते, हे लक्षात ठेवा. तुम्ही अक्षय खन्नाला प्रेज करा, त्या कॅरेक्टरला प्रेज करू नका. रेहमान डकेत इज नॉट कूल, अक्षय खन्ना इज कूल, ते लक्षात ठेवा. कारण की मूवीचं कामच असतं की गोष्टी लार्जर दॅन लाईफ दाखवायच्या, त्या सिनेमॅटिक फील झाल्या पाहिजे, त्या भारी वाटल्या पाहिजे. त्याची ग्रँड एंट्री आपल्याला भारी वाटते, पण हे लक्षात ठेवा की तो अक्षय खन्ना आहे हु इज डुईंग इट. रिअल लाईफ सीन मध्ये दे आर टेररिस्ट, दे आर व्हेरी 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 बॅड पीपल. तर काही इन्स्पिरेशन घेऊ नका. इन्स्पिरेशन घ्यायचं आहे तर अक्षय खन्नाचं घ्या, ज्याने गाणफाड ऍक्टिंग केली आहे, ज्याने त्याच्या कॅरेक्टरसाठी, इवन दो इट इज अ बॅड कॅरेक्टर अँटागनिस्ट, पण त्याने ऍक्टिंग वाईज त्याने खूप नेल केलंय. सो ते घ्या तुम्ही. आणि इट इज अ कम्प्लिटली डिफरंट स्टोरी जी रिअल लाईफ मध्ये घडली ही खूप क्रेझी घडली आहे. ते त्या पॉलिटिक्स, तो जिओ पॉलिटिक्स, ते लफडी, ते मरणं वगैरे, इट इज नॉट इझी. तुम्ही जर रिअल लाईफ मध्ये जर कुठला मर्डर बघायला जाल, मर्डरची स्टोरी जरी ऐकाल, रक्त ह्या सगळ्या बाबतीत जेव्हा तुम्ही बघाल ना, इट इज खूप घाण. तुम्हाला नाही पण लिटरली उलट्या कराल. आणि ते लोकांनी खूप काहीतरी घाण करून बसल्या. सो त्याचं इन्स्पिरेशन घेऊ नका प्लीज. बनवा भाई, एडिट बनवा, बाप आहे भाई, पण इट्स नॉट रेहमान डकेत, इट्स अक्षय खन्ना. सो रिमेंबर दॅट. आणि हा डिस्क्लेमर होता भाई, मी कुठेच बोलत नाही की त्या लोकांनी जे केलं ते चुकीचं आहे किंवा जे केलं ते बरोबर आहे. तो माझा पार्टच नाही आहे मुळातच. पण जर खरंच तुम्हाला काहीतरी करायचं असेल, इन्स्पिरेशन घ्यायची असेल, तर अशा कॅरेक्टर कडून घ्या ज्यांनी देशासाठी काहीतरी केलंय, देशासाठी ते झिजले आहेत, त्यांची लाईफ त्यांनी सॅक्रिफाईस केली आहे. अशा लोकांना फॉर शुअर इन्स्पिरेशन घ्या त्यांच्याकडून आणि तशी काहीतरी कामं करा. रिमेंबर, दोज कॅरेक्टर्स आर कूल ऑन बिग स्क्रीन, दोज आर टेररिस्ट, हे लक्षात ठेवा. बाकी गुड आहे भाई, बाकी इट्स ऑल गुड. ॲनिमल बद्दल पण माझा हाच रिव्ह्यू होता. ती मूवी आहे, ती मूवी बद्दलच तिला ठेवा आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याकडून काही इन्स्पिरेशन घेऊ नका. कारण की ॲट द एंड ऑफ द डे हे कॅरेक्टर्स मेसी आहेत, हे कॅरेक्टर्स आहे, त्यांच्या डोक्यामध्ये शॉर्ट आहे, वायरिंग खराब आहे. तो आपण तसं नका वागू जस्ट बिकॉज ते स्क्रीनवर ग्लोरीफाय होत आहे.
जस्ट ह्याच्यामध्ये एक मी एक ॲड करतो की एक सीन झालेला मध्येच की अशीच एक मूवी आलेली 26/11 अजमल कसाब. त्यात पण सीन असा झाला की नंतर आहे ना लोक अजमल कसाबची हाईप जास्त करून ठेवली. तुकाराम मुंबेचा एवढा नावच नाही जास्त की अजमल कसाबला सगळे ओळखतात. कोण नाही ओळखत आहे इंडियामध्ये अजमल कसाबला. मूवी पण येऊन गेली त्याच्यावर. रेहमान डकेत तो ग्रेट माणूस नव्हता. तो वेंचो ब्रेन वॉश झालेला रे. ब्रेननी वीक माणूस होता वेंचो. तर तो ग्रेट नव्हता. अजमल कसाब काय ग्रेट नव्हता. ही मोठी बात आहे की इंडियामध्ये तुकाराम मुंबईला कमी फेम आहे आणि कसाबला जास्त फेम आहे. सीन हाच आहे की हेडिंगमध्ये अजमल कसाब हे जे न्यूज बीजवर परत न्यूजपेपरवर ही जी हेडिंग येते ना ती अजमल कसाब नाही येतात. तुकाराम मुंबई का नाहीत ज्यांनी पकडून दिलं अजमल कसाबला. हा हेडिंग का नाही लावत की तुकाराम मुंबईनी पकडले. तुकाराम मुंबई हे जर सतत माझ्या डोळ्यासमोर राहिला ना तो इन्स्पिरेशन येणार मग यूथमध्ये. आणि ही खरी गरज आहे ना की टेररिस्टला ग्लोरीफाय करायचं. समाप्ती की घोषणा. बाय बाय बोलायची वेळ आलेली आहे. आम्ही बोलतोय बाय बाय. सो सबस्क्राईब. सी यू नेक्स्ट वन. तब तक सनाडा आउट. बाय बाय. अशी माहीत आले पुराणी आदते. सॉरी त्याला थंडी वाजते. त्याला हॉटडॉग देऊन येतो. थांबा गाईस.